आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। डॉल्बीने केली कमाल, भर पावसात तरुणाईची धमाल। विसर्जन सोहळ्याला लाठीमाराचे गालबोट। आमदार अभय पाटील यांचा श्री विसर्जन मिरवणूक सोहळ्यातील सहभाग लक्षणीय ठरला। तब्बल 23 तासांच्या सोहळ्यानंतर लालबाग राजाचे विसर्जन। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची प्रभारी पद नियुक्ती। यमकनमर्डी युवकाच्या हत्येप्रकरणी 5 जणांना अटक। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 355 कोटी रुपयांची हानी। रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामच्या वतीने सहाय्यक उपक्रम संपन्न। सोमवार पेठ मंडळाच्या वतीने कोल्हापूरच्या वारकरी विद्यापीठाचा कार्यक्रम संपन्न। मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा। BS Channabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झळके माल मुक्ता फळांची। जय देव जय देव, तेरा ही नाम पुकारूं मैं, साथ तेरा बस जाऊं मैं। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेली श्री विसर्जनाची मिरवणूक शनिवारी सायंकाळी 5 पर्यंत सुरू होती। तब्बल 24 तासांच्या कालावधीनंतर ही मिरवणूक पूर्ण झाली। या मिरवणुकीत गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता। टाळवाद्यांचा गजर, ढोल आणि झांज पथक यांच्याबरोबर डॉल्बीचा वापर यांनी मिरवणूक लक्षवेधी बनवली होती। मागील 2 वर्षांच्या कालावधीनंतर निघालेल्या या भव्य मिरवणुकीने जणू 2 वर्षांची कसर भरून काढली। श्री विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाद्यांनी तसेच एलईडीच्या झगमगाटाने वेगळीच रंगत आली होती। त्यामुळे या मिरवणुकीचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी तरुणाई प्रचंड मोठ्या गर्दीने दाखल झाली होती। प्रामुख्याने मध्यरात्रीनंतर उत्साहाला अधिकच उधाण आले। पावसाच्या सरींनी हजेरी लावून देखील गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता। भर पावसात जल्लोषात नृत्य करणाऱ्या तरुणांनी या सोहळ्याचा पूर्ण आनंद घेऊन धमाल केली। विशेष म्हणजे यामध्ये युवती आणि महिलांचा सहभाग देखील लक्षणीय असा होता। त्यामुळे या सोहळ्याची आनंद पर्वणी साऱ्यांनीच साधली। ढोल पथकांमध्ये सहभागी झालेल्या बालिकांनी अप्रतिम असे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। त्यांचा कलाविष्कार पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी झाली होती। यामध्ये आबाल वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मार्गी हळूहळू चाला, मुखाने मोरिया बोला असे म्हणत गणरायाच्या अखंड जयगजरात श्री विसर्जनाच्या सोहळ्याला सुरुवात झाली। गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या अशी आळवणी करत भक्तांनी जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप दिला। मागील 10 दिवसांपासून पाहुणा म्हणून दाखल झालेल्या गणरायाच्या निरोपाचा प्रवास सुरू केला। शहर आणि परिसरात हा विसर्जनाचा सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू होता। शहर आणि उपनगरी भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अपूर्व उत्साहात श्री विसर्जनाचा सोहळा साजरा केला। गणेश भक्तांच्या उत्साहामुळे शहरातील रस्ते भरून गेल्याचे दिसून आले। विसर्जनाच्या तलावांच्या ठिकाणी देखील भक्तांची गर्दी दिसून येत होती। श्री कपिलेश्वर तलाव, रामेश्वर तीर्थ तलाव यासह वडगाव, शहापूर, अनगोळ तसेच ग्रामीण भागात देखील श्रींचे विसर्जन उत्साहात पार पडले। त्यामध्ये भक्तगणांचा उत्साह अपूर्व होता। तालवाद्यांच्या गजरात आणि वाहनांच्या समोर फटाक्यांची आतषबाजी करत श्री गणरायाच्या मिरवणुका दिवसभर काढण्यात आल्या। सकाळपासूनच तलावांच्या ठिकाणी येऊन घरच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले। त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीत सहभागी होऊन गणेश भक्तांनी असा दुहेरी आनंद घेतला। मिरवणूक पाहण्यासाठी गणेश भक्तांचे थवे शहरातील अनेक रस्त्यांवरून संचार करत होते। भक्तांच्या गर्दीची शक्यता लक्षात घेऊन या मार्गावरील रहदारीत बदल करण्यात आला होता। शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, खडे बाजार, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, टिळक चौक, रामलिंग खिंड गल्ली, हेमू कलानी चौक, पाटील गल्ली, कपिलेश्वर उड्डाण पूल पासून शहापूर मधील शिवाजी उद्यान परिसरापर्यंत संपूर्ण रस्ता गणेश भक्तांच्या गर्दीने भरून गेला होता। मध्यरात्रीनंतर डॉल्बीच्या दंदनाटाला अधिकच जोर चढला होता।
या डॉल्बीच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईमुळे मिरवणूक पुढे सरकण्यास विलंब लागला होता। त्यामुळे मिरवणूक सोहळा 24 तासापर्यंत रंगला होता। विसर्जन सोहळ्याला लाठीमाराचे गालबोट। श्री विसर्जनाची मिरवणूक शनिवारी सायंकाळी पूर्ण झाली। शुक्रवारी सायंकाळी 5 पासून सुरू झालेला हा सोहळा शनिवारी जल्लोषात आणि अपूर्व उत्साहात पूर्ण करण्यात आला। मात्र लक्षवेधी आणि शिस्तबद्ध ठरलेल्या या निवडणुकीला काही ठिकाणी लाठीमाराचे गालबोट लागले, तर काही ठिकाणी मिरवणूक संथ गतीने रखडल्यामुळे पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळांना सातत्याने तगादा लावण्यात येत होता। तशातच पोलिसांनी रामलिंग खिंड गल्ली परिसरात कार्यकर्त्यांना लाठीचा प्रसाद दिला, त्यामुळे मिरवणुकीला लाठीमाराचे गालबोट लागले। पहाटेच्या वेळी डॉल्बी वाजवण्यास आक्षेप घेऊन पोलिसांनी मंडळांवर बडगा उगारल्यामुळे गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली। काही मंडळांनी मिरवणूक पुढे नेण्यास नकार देऊन तेथेच थांबण्याची भूमिका घेतली, त्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवले। मात्र त्यानंतर पुन्हा मिरवणूक सुरू करण्यात आली। श्री विसर्जनासाठी निघालेल्या या लक्षवेधी मिरवणुकीने गणेश भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। भातकांडे गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सकाळीच आपल्या श्री विसर्जनाच्या मिरवणुकीला प्रारंभ केला। तसेच श्री कपिलेश्वर तलावात श्री मूर्तींचे प्रथम विसर्जन केले। बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे। मागील 2 वर्षे कोरोनामुळे या परंपरेत खंड पडला होता। मात्र यावर्षी पुन्हा परंपरेची जपवणूक करण्यासाठी बेळगाव शहरातील शहर आणि उपनगरातील सार्वजनिक मंडळांनी 10 दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला। त्यानंतर याची उत्साही सांगता शुक्रवारी निघालेल्या भव्य अशा श्री विसर्जन मिरवणुकीने झाली। आमदार अभय पाटील यांचा श्री विसर्जन मिरवणूक सोहळ्यातील सहभाग लक्षणीय ठरला। वैभवशाली परंपरा लाभलेल्या बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची श्री विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली। रात्रभर जल्लोषात श्री विसर्जन मिरवणूक निघाली होती, त्याची सांगता शनिवारी झाली। या संपूर्ण मिरवणुकीमध्ये बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांचा सहभाग लक्षणीय ठरला। त्यांनी मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन कार्यकर्त्यांसमवेत प्रत्येक ठिकाणी उपस्थिती दर्शवली। श्री विसर्जन मिरवणुकीच्या उद्घाटन सोहळ्यापासून ते संपूर्ण मिरवणूक संपेपर्यंत त्यांनी लक्ष ठेवले होते। त्याचबरोबर श्री विसर्जन मिरवणुकीत ठिकठिकाणी भेटी देऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा देखील केली। त्याचबरोबर जल्लोषात असलेल्या कार्यकर्त्यांच्या समवेत नृत्याचाही आनंद घेतला। त्यांचा हा सहभाग लक्षवेधी ठरला। मंडळाच्या कार्यकर्त्यांना डॉल्बी विनियोगासाठी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अनुमती मिळवण्यासाठी मोठी कामगिरी त्यांनी केली होती। त्याचबरोबर या गणेशोत्सवाच्या संपूर्ण संयोजनासाठी सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या होत्या। त्यांच्या या महत्त्वपूर्ण सहभागाबद्दल युवक मंडळांनी त्यांचे आभार मानले। तब्बल 23 तासांच्या सोहळ्यानंतर लालबाग राजाचे विसर्जन। कोरोनाच्या 2 वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला। मागील 10 दिवस गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता। नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाचं विसर्जन झालं। भरल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पार पडला। तब्बल 23 तास चाललेल्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला। समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात आली। खास सजावट करण्यात आलेल्या तराफ्यावरून थाटामाठात लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात रवाना झाली। खोल समुद्रात बाप्पाला निरोप देण्यात आला। दरवर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटी पासून नेते मंडळी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात। शनिवारी सकाळी 6:30च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला। यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी चौपाटीवर अलोट गर्दी लोटली होती। यांत्रिक तराफ्याच्या सहाय्याने लालबागच्या राजाला खोल समुद्रात निरोप दिला गेला। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची प्रभारीपद नियुक्ती। देशात 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे। विजयासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करण्याची तयारी भाजपची असते, हे आपण यापूर्वी पाहिलंच आहे। त्याचाच एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 15 राज्यांसाठी नवे प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केली आहे। भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे। भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी नियुक्त केल्यानुसार ओम माथुर छत्तीसगडचे प्रभारी असतील, बिप्लव कुमार देव हरियाणाचे प्रभारी, तर लक्ष्मीकांत वाजपेयी यांना झारखंड प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। दरम्यान यामध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या 4 बड्या नेत्यांना देखील मोठी जबाबदारी देण्यात आली आहे।
भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे बिहारचे प्रभारीपद देण्यात आलंय। मागील काही दिवसांपासून पक्षात सक्रिय नसलेले माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे केरळचे प्रभारी म्हणून कार्य करतील। माजी मंत्री पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेश सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या राजस्थानच्या सहप्रभारी असतील। यमकनमर्डी युवकाच्या हत्या प्रकरणी 5 जणांना अटक। यमकनमर्डी येथील 28 वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणाने खळबळजनक वळण घेतल्याने 5 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे। विनायक सोमशेखर होरेकेरी वय 28 असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। महांतेश इराप्पा करगुप्पी, संतोष गुरव, इरन्ना हिनकन्नावर, आदित्य गणाचारी, शानुरा गजरासाब नदाप यांना अटक करण्यात आली। पूर्व वैमनस्यातून तरुणाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 355 कोटी रुपयांची हानी। जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय अभ्यास पथकाने शनिवारी केली आहे। या दौऱ्यादरम्यान बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केंद्रीय पथकाला गेल्या 2 महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या हानीसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे। अतिवृष्टीमुळे 2 महिन्यात 355 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी केंद्रीय पथकाच्या निदर्शनास आणून दिले आहे। केंद्रीय जल आयोग जल ऊर्जा मंत्रालयाचे संचालक अशोक कुमार व्ही यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय अभ्यास पथकात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही शास्त्री तसेच कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर GS श्रीनिवास रेड्डी यांचा समावेश होता। बेळगाव येथून दौऱ्याला सुरुवात केलेल्या केंद्रीय पथकाने सर्वप्रथम बेळ्ळारी नाल्याशेजारील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी केली। यानंतर त्यांनी खानापूर तालुक्यातील शिंगणकोप गावातील कनिष्ठ प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या नुकसानीची पाहणी करून माहिती घेतली। गर्लकुंजी येथील मराठी विद्यालयातील 11 पैकी 7 खोल्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे। रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामच्या वतीने सहाय्यम उपक्रम संपन्न। रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी सहाय्यम हा आर्थिक मदत वितरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला। या माध्यमातून 101 गरजू विद्यार्थ्यांना 4,17,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली। यावेळी करिअर पॉइंट या संस्थेचे संचालक भालचंद्र बाली यांच्यासह डॉक्टर अरविंद कुलकर्णी आणि मान्यवरांनी मोठी देणगी देऊन हा उपक्रम यशस्वी केला। या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामच्या संस्थेने 65 विद्यार्थिनींना शैक्षणिक कारणासाठी दत्तक घेतले आहे। त्यामधून त्यांना 2,75,000 रुपयांची शैक्षणिक मदत वितरण करण्यात आली। त्याचबरोबर विविध शाळांमधील 10 गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले। कार्यक्रमाचे संयोजन क्लबचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी आणि उपक्रम संयोजक प्रसाद कट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। सोमवार पेठ मंडळाच्या वतीने कोल्हापूरच्या वारकरी विद्यापीठाचा कार्यक्रम संपन्न। कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे या गावात असलेल्या वारकरी विद्यापीठ या संस्थेतर्फे सोमवार पेठ, मंगळवार पेठ, टिळकवाडी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समोर विविध कार्यक्रम सादर करण्यात आले। प्रामुख्याने वारकरी संप्रदायाचे दर्शन यामधून घडविण्यात आले। तुकाराम पवार धारवाडकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम झाला। शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था आहे। या संस्थेमध्ये 100 विद्यार्थी शालेय शिक्षणाबरोबर वारकरी सांप्रदायिक शिक्षण घेतात। यामध्ये पखवाज वादन, तबला वादन, गायन, प्रवचन, कीर्तन, श्रीमद भगवद्गीता, रामायण, महाभारत अशा आध्यात्मिक ग्रंथांवर मार्गदर्शन करण्यात येते। या संस्थेच्या कार्यक्रमाने गणेश भक्तांना आध्यात्मिक पर्वणी मिळाली। मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा। मराठा मंडळ शिक्षण संस्था संचलित सेंट्रल हायस्कूल येथे नुकताच शिक्षक दिन साजरा करण्यात आला। माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक विश्वजित हसबे यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर शाळेचे पंतप्रधान प्रथम रेडेकर यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे विचार व्यक्त केले। शिक्षकांच्या वतीने श्वेता जाधव, नाथाजी मरगाळे आणि DT सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले।
विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांसाठी खेळ प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सांगता अध्यक्षीय समारोपाने झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ND पाटील यांनी केले आणि रेश्मा राक्षे यांनी आभार मानले। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। केंद्र शासनाच्या आरोग्य योजनेअंतर्गत केली संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेडिशनल मेडिसिनचे आजी माजी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे। त्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये मंगळवारी दिनांक 6 रोजी समन्वय करार झाला। केलीचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या उपस्थितीत ICMRचे संचालक डॉक्टर सुवर्णा रॉय आणि रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर MV जाली यांनी करारावर स्वाक्षरी केली। यावेळी काहेरचे कुलगुरू डॉक्टर विवेक सावजी उपस्थित होते। मराठा कोऑपरेटिव्ह बँकेला 2.5 कोटी नफा। मागील 2 वर्षात आर्थिक क्षेत्रात प्रचंड घडामोडी घडल्या। याचा फटका सहकार क्षेत्राला सहन करावा लागला। कोरोना प्रादुर्भाव, रशिया युक्रेन युद्ध यामुळे व्यवसायाच्या परिभाषा बदलल्या। अशा प्रतिकूल परिस्थितीतही मराठा कोऑपरेटिव्ह बँकेने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे। बँकेला 2 कोटी 61 लाखांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी दिला। बँकेची 80वी सर्वसाधारण सभा रविवारी दिनांक 11 रोजी सकाळी 11 वाजता मुख्य शाखेतील शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आले आहे। बँकेकडे 161 कोटी 10 लाखांच्या ठेवी आहेत। 116 कोटी 18 लाखांचे कर्ज वितरण केले असून शेअर भांडवल 2 कोटी 70 लाख रुपये आहे। ग्राहकांना जलद सेवा पुरवण्यात येत असून येत्या काळात ऑटो पासबुक छपाई, आधार बेस, E-KYC, C-KYC सुविधा पुरविण्यात येणार आहे। टिळकवाडी चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शतकपूर्ती उत्सव साजरा। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ टिळक चौक आणि अनंतशयन गल्ली यांच्या वतीने यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव शतकपूर्ती सोहळा म्हणून साजरा करण्यात आला। या सोहळ्याच्या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले। यामध्ये विविध स्पर्धा पार पडल्या। मंडळाच्या वतीने महाप्रसाद, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य वितरण, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मंडळाच्या वतीने शतकपूर्ती वर्षानिमित्त वर्षभरात विविध कार्यक्रम पार पडले आहेत। मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक रंगनाथ पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे पदाधिकारी अनंत पाटील, नितीन कित्तूरकर, चंद्रकांत माळी, रणजित मोकाशी, पुष्कर भुकेबाग, विनय भुकेबाग, चैतन्य देशपांडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। उजगावची सुकन्या रुचा पावले हिचा सत्कार
मूळची उजगाव आणि सध्या बेळगाव येथील रहिवासी असणाऱ्या रुचा मोहन पावशे हिने नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत देशात चौथा आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे। याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। या निमित्ताने रुचा हिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। माजी खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या वतीने तिचा सत्कार नुकताच पार पडला। यावेळी माजी आमदार महांतेश कवडगीमठ, मनोज पावशे, शिवाजी सुंडकर, निवृत्त प्राचार्य ए घोरपडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। महिला विद्यालयात शिक्षक दिन साजरा। महिला विद्यालय हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षिका होऊन शाळा संचालन केले। यावेळी 10वीच्या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिका ते शाळेचा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अशी जबाबदारी पार पडली। सकाळच्या सत्रामध्ये तास घेण्यात आले आणि दुसऱ्या सत्रामध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम करण्यात आला। यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थिनींना बोलवण्याची परंपरा आहे। त्याप्रमाणे 1992च्या बॅचमधील उत्कृष्ट विद्यार्थिनी असलेल्या डॉक्टर स्मिता कंगराळकर या प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या। तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री VN पाटील सर आणि विद्यार्थिनी मुख्याध्यापिका झालेली श्यामल हिरोजी ही देखील यावेळी उपस्थित होती। कंगराळी परिसरात शांततेत श्री गणेश विसर्जन। कंगराळी खुर्द या गावासह परिसरातील श्री गणेश विसर्जन शांततेत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात पार पडले। शेवटच्या श्रीमूर्तीचे विसर्जन पहाटे 4:30 वाजता करण्यात आले। गावातील मार्कंडेय नदीच्या जुन्या पुलावर काठावर अलदगा क्रॉस जवळील केटी बांधाऱ्यावर सकाळी 8 वाजल्यापासून घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू झाले। ग्रामपंचायतीच्या वतीने येणाऱ्या भाविकांचे स्वागत करून निर्माल्य ट्रॅक्टर ट्रॉलीत टाका, विसर्जन करताना खबरदारी घ्या असे आवाहन करण्यात येत होते। दिवसभरात मार्कंडेय नदीत जवळपास 3000 घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले। विशेष म्हणजे यावर्षी वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली गेली। भाविकांनीही दिवसभर येऊन सहकार्य केले, त्यामुळे विसर्जन सुरळीत पार पडले। सायंकाळी 7 नंतर सार्वजनिक गणेश मंडळांनी भजन, बँड, डॉल्बी अशा विविध वाद्यांच्या साथीने मिरवणूक काढून विसर्जन केले। पहाटे 4:30 वाजता तालीम मंडळाच्या गणपतीचे शेवटी विसर्जन झाले। चलवेनट्टी येथे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा संपन्न। चलवेनट्टी तालुका बेळगाव गावात गणेशोत्सवाच्या काळात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करून रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे देण्यात आली। या विधायक उपक्रमाचा गावासह परिसरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी चांगला उपयोग झाल्याचे दिसून आले। श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चलवेनट्टी यांनी ग्रामस्थांचे सहकार्य आणि मार्गदर्शनपर गावात दररोज रात्री गणेशोत्सव मंडपासमोर प्रश्नमंजुषा, रांगोळी, भाषण, नृत्य, गायन, संगीत खुर्ची अशा स्पर्धा आयोजित केल्या होत्या। यापैकी भाषण, प्रश्नमंजुषा, नृत्य, गायन खुल्या विभागातील होत्या। स्पर्धांना विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसादही मिळाला। अगदी बालवाडीपासून 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला। या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून या भागातील शिक्षिका विद्या केदनूरकर, रेणुका पाटील, मुक्ता अलगोंडी तसेच शिक्षक नरेंद्र कोठारे, अक्षय शहापूरकर, गिरीधर गोंडवाडकर, कडोली हायस्कूलचे दत्ता कोतेकर, मुतगे हायस्कूलचे SK मोरे, निवृत्त मुख्याध्यापक TD पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले। सर्व स्पर्धा मिळून 160 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। स्पर्धा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांसह तरुण मंडळींनी परिश्रम घेतले। निवृत्त हवालदार रामचंद्र ढेगसकर यांचे निधन। चन्नम्मानगर येथील रहिवासी आणि निवृत्त हवालदार रामचंद्र सुभान्ना ढेगसकर वय वर्ष 82 यांचे निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 चिरंजीव, विवाहित कन्या, सुना, जावई, वहिनी, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे। नोकरीत असताना रामचंद्र ढेगसकर यांनी 1965 ते 1972च्या लढाईमध्ये सहभाग घेतला होता। निवृत्तीनंतर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम पाहत होते। रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता होणार आहे। विमल दशरथ गुरव यांचे निधन। नवा क्रॉस भाग्यनगर येथील रहिवासी श्रीमती विमल दशरथ गुरव वय 76 यांचे दिनांक 10 रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 2 कन्या, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे। रणझुंजार वृत्तपत्राचे संचालक कालकुंद्रीकर बंधू यांच्या ते ज्येष्ठ भगिनी होत। विद्याभारती राज्य आणि क्षेत्रीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ।
अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा आणि संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या संयुक्त विद्यमाने विद्याभारती राज्यस्तरीय आणि क्षेत्रीय प्राथमिक मुलामुलींच्या हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला। स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी राघवेंद्र कागवाड, विवेक कुलकर्णी, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दफ्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती जिल्हा अध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी, विद्याभारती जिल्हा शारीरिक शिक्षक प्रमुख चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते। प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले। त्यानंतर दीप प्रज्वलन आणि खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर उपस्थित पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषण केले। या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत यजमान बेळगाव, गुलबर्गा, बेंगळूर तर क्षेत्रीय स्पर्धेत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश संघाचे प्राथमिक आणि माध्यमिक संघांनी भाग यामध्ये घेतला होता। या प्रसंगी पंच जयसिंग धनाजी, बाबूसाहेब देसाई, उमेश मजुकर, शिवकुमार यश पाटील आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरा आंजणकर तर श्रद्धा ढवळे हिने आभार मानले। 16 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा सोमवारी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने धारवाड विभागीय 16 वर्षाखालील मुलांची क्रिकेट निवड चाचणी स्पर्धा सोमवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता हुबळी येथील राजाजीनगर KSCA स्टेडियम आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेला येणाऱ्या क्रिकेटपटूंनी जन्म दाखला, आधार कार्ड आणि स्वतःच्या क्रिकेट किटसह मैदानावर उपस्थित राहावे। जन्म दाखला आणि आधार कार्ड झेरॉक्स कॉपी घेऊन येऊ नये असे कळविण्यात आले आहे। 1 सप्टेंबर 2006 नंतर जन्मलेला क्रिकेटपटू या स्पर्धेला पात्र ठरू शकतो। सोमवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी पाऊस पडला तर मंगळवार दिनांक 13 रोजी निवड चाचणी घेण्यात येईल असे धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोद्दार यांनी कळविले आहे। थ्रोबॉल मध्ये गोमटेश शाळेला दुहेरी मुकुट। गोमटेश शाळेच्या मैदानावर नुकत्याच तालुकास्तरीय माध्यमिक विभागाच्या थ्रोबॉल स्पर्धेत गोमटेश शाळेने दुहेरी मुकुट संपादन केला। मुलांच्या अंतिम लढतीत गोमटेशने सेंट पॉल्सचा 2-1 असा पराभव केला। मुलींच्या अंतिम लढतीत गोमटेशने न्यू गर्ल्स स्कूल शहापूरचा 2-1 असा पराभव केला। प्राथमिक गटात बालिका आदर्शने गोमटेशचा 2-1 तर मुलांच्या गटात लिटल स्कॉलर्सने सेंट अँथनीजचा पराभव करीत विजेतेपद पटकावले। व्हॉलीबॉलच्या अंतिम लढतीत गोमटेशने मराठा मंडळचा 2-0 असा पराभव केला। मुलींच्या गटातील बालिका आदर्श आणि वनिता विद्यालयातील सामना होऊ शकला नाही। प्राथमिक गटातील मुलींच्या अंतिम लढतीत सेंट जोसेफने बालिका आदर्शचा 2-1 असा पराभव केला। मुलांच्या गटात ठळकवाडी शाळेने KBS नंबर 3चा 2-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले। हे सर्व विजेते संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत। माजी आमदार संजय पाटील, शहराच्या PO जहिदा पटेल यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले। या प्रसंगी नागराज भगवणनावर, HV रोगी, शंकर कोलकार, सचिन कुडची, उमेश बेळगुणकर, नितीन नाईक, महावीर जनगोडा, LB नाईक आदी उपस्थित होते। कुंडल गावाचे ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदान उद्या अनंत चतुर्थीनंतर येणारा रविवार म्हणजे तमाम भारतातील कुस्ती शौकीनांच्या वाटा कुंडलगावी वळवणार अशी आख्यायिका आहे। सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील कुंडलगावी यंदाचे कुस्ती मैदान रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे। मैदानात लहान मोठ्या 300च्या लढती होणार आहेत। यापैकी प्रमुख लढतींमध्ये पैलवान गौरव मच्छीवाडा बाबा भक्तिनाथ आखाडा पंजाब विरुद्ध पैलवान अजय गुज्जर सोहना दिल्ली, पैलवान किरण भगत आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे विरुद्ध पैलवान माऊली जमदाडे गंगावेश तालीम कोल्हापूर, पैलवान पृथ्वीराज पाटील शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर भारतीय सेना दल विरुद्ध पैलवान मोनू खुराना छत्रसाल आखाडा कोल्हापूर, कुस्तीपटू बालार फिक शेख हनुमान आखाडा पुणे विरुद्ध मोनू दहिया वीरेंद्र आखाडा दिल्ली, पैलवान माऊली कोकाटे हनुमान आखाडा पुणे विरुद्ध पैलवान लवप्रीत खन्ना पंजाब, पैलवान भारत मदने बारामती जिल्हा पुणे विरुद्ध पैलवान दीपक काकरान गुरु हनुमान आखाडा दिल्ली, पैलवान कार्तिक काटे दावणगिरी कर्नाटक विरुद्ध पैलवान वेताळ शेळके आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे। इतर सर्व कुस्त्या जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे। फक्त 50 रुपयापासून 700 रुपयापर्यंत कुस्त्या जोडण्याचे काम मैदाना दिवशी सकाळी 9 ते 11 दरम्यान होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।